नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची सराव परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे व्यवस्थित लक्षपूर्वक वाचन करून घ्यायचे आहे। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य तो पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांसाठी 4 विधाने पूर्ण करायची आहे। 1. अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख टिंबटिंब देश आहे। 4 पर्याय दिलेले आहे, योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते विधान पूर्ण करायचे आहे। दुसरा प्रश्न, ब्राझीलमध्ये पर्जन्यछायेचा किंवा वातविन्मुख प्रदेश टिंबटिंब पलीकडे आहे। त्याचा ब पर्याय आहे ब्राझील उच्चभूमीचा। तिसरे विधान, विंध्य पठारावर टिंबटिंब वस्त्या आढळतात। त्याचा ब पर्याय आहे केंद्रित वस्त्या आढळतात। चौथे विधान, भारतातील शेती ही मुख्यत्वे टिंबटिंब प्रकारची आहे। त्याचा अ पर्याय बरोबर आहे निर्वाह। भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे। प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा। 4 गुणांसाठी आहे। पहिले बघा, ब्राझीलमधील वन प्रकार। 4 प्रकार दिलेले आहेत। वेगळा घटक आहे क पर्याय हिमालयीन वने। दुसरा प्रश्न, ब्राझीलमधील वन्य प्राणी। वेगळा घटक आहे क पर्याय लाल पांडा। तिसरे, भारतीय वनस्पती। त्यातील देखील वेगळा घटक आहे क पर्याय ऑक्रिड। चौथे, भारतातील तेल शुद्धीकरण केंद्रे। त्याचा देखील क पर्याय वेगळा घटक आहे जमशेदपूर। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायची आहे। पहिला प्रश्न, भारत कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। दुसरा प्रश्न, पॅन्टनलचे काय वैशिष्ट्य आहे? तिसरा प्रश्न, भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात कोणते ऋतू मानले आहेत? त्याचे उत्तर आहे उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा, हिवाळा। चौथा प्रश्न, भारतात समुद्रकाठची वने कोठे आढळतात? उत्तर, भारतात समुद्रकाठची वने दलदलीच्या प्रदेशात, खाड्या व खाजण्याच्या भागात आढळतात। या ठिकाणी आपण शॉर्टकटमध्ये उत्तर लिहून घेतलेलं आहे। पाचवा प्रश्न, ब्राझीलमध्ये कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या राज्यात घेतले जाते? उत्तर, ब्राझीलच्या मिनास जिराईस, साओ पावलो या राज्यात कॉफीचे उत्पादन घेतले जाते। प्रश्न चौथा, तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी दर्शवा तसेच त्यांची नावे व सूची तयार करा। बघा, एकूण 6 घटक दिलेले आहेत। कोणत्याही 4 बाबी तुम्हाला त्या नकाशा आराखड्यात दर्शवायच्या आहे आणि त्यांची सूची तयार करायची आहे। प्रश्न चौथ्यातील आ प्रश्न, पुढे दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 4 गुणांसाठी लिहायची आहेत। या ठिकाणी नकाशा दिलेला आहे। नकाशावर आधारित प्रश्न। पहिला प्रश्न, सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश कोणते? त्याचं उत्तर आहे साओ पावलो। दुसरा प्रश्न, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले ब्राझीलमधील प्रदेश कोणते? पारा। तिसरा प्रश्न, लोकसंख्येची घनता मध्यम असलेले ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य सांगा। मॅटो ग्रासो, ग्वान्या, सूल। चौथा प्रश्न, ब्राझीलमध्ये लोकसंख्येची घनता कमी असलेले राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे सियारा। पाचवा प्रश्न, पारा हे राज्य ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला। 6वा प्रश्न, नकाशाचे वाचन करून नकाशाला कोणते शीर्षक देता येईल?
कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2. 6 गुणांसाठी आहे. एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. त्यापैकी आपण प्रश्न पहिला, ब्राझीलमधील पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे, याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. कारण ब्राझीलच्या ज्या भागात लोकसंख्या दाट आहे त्याच भागात पर्यटन क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे तिथे प्रदूषणाचे प्रमाणही जास्त आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असल्यामुळे ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. दुसरा प्रश्न आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. उत्तर, कारण भारत व ब्राझील हे दोन्ही देश विकसनशील आहेत. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये खाणकाम, शेती, वस्तुनिर्माण उद्योग व सेवा व्यवसाय केले जातात. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे दोन्ही देश प्रगतीपथावर आहेत. भारत व ब्राझील या दोन्ही देशातील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी अशी दोन्ही क्षेत्रे अस्तित्वात आहेत. त्यामुळे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. बघा, 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न 6वा अ, पुढील तक्त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे सन 1961 ते 2011 या कालावधीतील भारतातील नागरीकरणाचा कल दर्शवणारा साधा रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे आणि 3 गुणांसाठी तुम्हाला साधा रेषालेख त्या ठिकाणी तयार करायचा आहे. भारतातील नागरीकरणाचा कल. या ठिकाणी आपण रेषालेख कसा काढायचा ते पाहू आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे अभ्यासू. या ठिकाणी रेषालेख काढलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला रेषालेख काढायचा आहे. नागरीकरण आणि वर्ष. पहिला प्रश्न, 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? 18%. दुसरा प्रश्न, कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते? उत्तर, 2001 ते 2011 या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते. तिसरा प्रश्न, रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? या ठिकाणी त्याचं उत्तर देण्यात आलेलं आहे. 1971च्या दशकानंतर भारतातील नागरीकरणामध्ये वाढ होत आहे. किंवा त्याला और प्रश्न विचारण्यात आलेला आहे. दिलेल्या आलेखाचे वाचन करा व उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी 6 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहे. पहिला प्रश्न, वरील आलेखाचा प्रकार कोणता ते ओळखा. जोड स्तंभालेख. दुसरा प्रश्न, आलेखात कोणत्या बाबी दाखविल्या आहेत? उत्तर, पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या व एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान या बाबी दाखविलेल्या आहेत. तिसरा प्रश्न, कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे? त्याचे उत्तर आहे ब्राझील. चौथा प्रश्न, भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन क्षेत्राचा वाटा किती आहे? उत्तर आहे 8.2%. जो 5वा प्रश्न आहे, चौथा आणि 5वा प्रश्न सारखाच विचारण्यात आलेला आहे. तो प्रश्न बदलून हवा होता. 6वा प्रश्न, वरील आलेख कोणत्या वर्षाचा आहे? 2016 या वर्षाचा आहे. या ठिकाणी आलेख देण्यात आलेला आहे. प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेले आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 8 गुणांसाठी लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 4 गुण मिळतील. पहिला प्रश्न, ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? उत्तर, ब्राझीलमधील पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, अमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी तसेच विविध उद्याने यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित होतात. ब्राझिलिया हे राजधानीचे नवीन शहर सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहे. रिओ दी जनेरिओ आणि साओ पावलो यासारखी शहरे मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. हे सर्व घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात.
दुसरा प्रश्न आहे ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायाची माहिती द्या. आणि तिसरा प्रश्न आहे गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. पहा, या ठिकाणी गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत असलेला फरक दिलेला आहे. गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते. 2. गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते. 3. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे. परिणामी इतर उद्योगांचाही विकास झालेला आहे. या उलट अमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते. अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची सराव परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या सराव परीक्षा, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, त्याच पद्धतीने पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट, ती प्लेलिस्ट अभ्यासा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध होतील.